तर स्पर्धकांना एंट्री देतातच. त्याहीपेक्षा मी जाऊन लहाने काकांचं मोठेपण अजून सांगतो की ते बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेतच. शिंदे साहेबांच्यावर काम करतायत. पण ते जे खेळाडू जे स्पर्धक मुंबई पुण्यावरून येतात त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था, खाण्याची उत्तम व्यवस्था हे लहाने काका स्वतः करतात. ही फार मोठी गोष्ट आहे. असं कधी घडलेलं मी बघितलं नाही. जसं आता महाराज बोलले, रामेश्वर महाराज बोलले, तशी घटना फक्त लहाने काकांच्या बाबतीतच होऊ शकते. त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ त्यांनी जी अकॅडमी खोललेली आहे, ही स्पर्धा ती बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या मुलाच्या माध्यमातून राबवतात. म्हणजे नितीनच्या आत्म्यास चिरशांती लाभो. बाळासाहेब आमचे दैवत होते, त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा ते या ठिकाणी घेतात. 26 वर्ष ही स्पर्धा अविरत चालू आहे. आणि या स्पर्धेला आज आमचं सर्वांचं भाग्य आहे की रामेश्वर महाराज सारखे परमपूज्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आमच्या लहाने काकांच्यावरती प्रेम करत आहेत. 15 वर्ष राहिलेला आमदार माणूस, सरळ साधा प्रामाणिक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे, प्रामाणिक आहे. पण कुठलाही स्वार्थ या माणसाकडे नाहीये. जे मी आमदार महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार घडवले, अनेक आमदार मी बघितले, पण कोटी बंगल्यामध्ये राहणारे आमदार बघितले. पण सरळ साधा जमिनीवर चालणारा आमदार आणि त्यांचा मुलगा संदीप हा सुद्धा चांगलं समाजसेवेचं काम करतोय, सर्वांना सोबत घेऊन काम करतोय. आणि ही स्पर्धा खूपच सुंदर आहे की मी माझं भाग्य समजतो की या स्पर्धेला यायला मला मिळालं. या ठिकाणी मी प्रत्येक वर्षी या स्पर्धेला काकांनी बोलू न बोलू पण मी या ठिकाणी जरूर येईन, कारण एवढी चांगली स्पर्धा या ठिकाणी काका घेतात आणि त्यांचा प्रामाणिकपणा हाच मोठा या ठिकाणी शिवसेनेचा विश्वास आहे. क्रिकेट प्रेमींना काय संदेश देणार? मी क्रिकेट प्रेमींना हाच संदेश देईन की लहाने काकांच्याकडे बघा. मगाशी महाराज बोलले की राजकारणात नसते ते उत्तम क्रिकेटर बनले असते, पण आज सुद्धा ते क्रिकेटर उत्तम आहेत. आणि राजकारणात सुद्धा क्रिकेटरची गरज असते विकेट काढण्यासाठी. काहीतरी गोष्टी आमच्या लहाने काकांच्याकडे भरपूर गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. म्हणून त्यांना मनापासून शुभेच्छा देईन. आणि आमच्या संदीपला सुद्धा शुभेच्छा, त्यांच्या सर्व टीमला तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देईन. आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईन की तुम्ही हे लाईव्ह दाखवा, महाराष्ट्राला बघू द्या, सर्वांना कळू द्या की सेलूमध्ये लहाने काका कशी स्पर्धा क्रिकेटची घेतात. ते तुमच्या माध्यमातूनच कळलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा मनापासून शुभेच्छा. सर्वप्रथम पत्रकार बांधवांचा अभिनंदन. व आपण सेलू सारख्या छोट्या शहरामध्ये या खेळाचा पाठलाग करताय आणि त्या उपरांत एक राजकीय व्यक्ती या पद्धतीने क्रिकेट या खेळामध्ये एवढा रस घेऊन, रस नाही तर सर्वस्व लक्ष देऊन महाराष्ट्रामध्ये मुंबई नंतर बहुतेक सेलू तालुक्यातच फक्त एवढी मोठी स्पर्धा आयोजित केल्या जाते आणि तीही विनामूल्य. राजकीय व्यक्ती कुठलाही पैशाशिवाय काम करत नाही, परंतु लहाने काका स्वतःच्या खिशातनं एवढी मोठी स्पर्धा भरवतात. याबद्दल सेलू, परभणी जिल्हा, मराठवाडा आणि महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे त्यांच्याबद्दल. राजकीय अनेक व्यक्ती आहेत, परंतु स्पोर्ट्ससाठी किती व्यक्ती पुढे आहेत त्याबद्दल आम्हाला त्यांचा व त्यांच्या कुटुंबियाचा व त्यांच्या चिरंजीवांचा, संदीप भयांचा सार्थ अभिमान आहे.